आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, मी नंतर येतो. काही महत्वाचं काम नव्हतं. म्हण्या नॉक करायचं असतं आणि कमीन म्हटल्यानंतर जात यायचं असतं. हे आता सांगू का मी तुला? काय सॉरी. सॉरी, मगाशी रागवलो म्हणून खरंच मनापासून सॉरी. मला लई काम आहे. मी आलेच. स्वानंदी, वेडी. मनी साहेब, हो, लक्ष कुठे आहे तुमचं? कधीपासून हाका मारतीये मी. रागवलंय का माझ्यावर? नाही, माझं लक्ष नव्हतं. वेगळ्या विचारात होतो. काय काम होतं? थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? तुम्ही मला हॉस्टेलला सोडलं त्याबद्दल. म्हणजे माझ्या अंगात ताकद बी नव्हती तरी तुम्ही मला हॉस्टेलपर्यंत घेऊन आले. खरंच थँक्यू. त्याबद्दल थँक्यू म्हणाला तुम्ही काल. आणि मी जे काही केलं ते मैत्रीपोटी केलं. वुमन एम्प्लॉयची जबाबदारी असते आमच्यावर. आणि जे काही केलं ते खूप जगावेगळं किंवा तुमच्यासाठी स्पेशल असं काही केलेलं नाही. अजून एक बोलायचं होतं. म्हणजे मला वाटतंय सुजित सरांचा काहीतरी गैरसमज होतो. तुमच्यात आणि सुजितच्या नात्याबद्दल काही जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. एक मिनिट, एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे लाईट गेली, त्यापुढे अंधार झाला आणि त्या पुढचं मला काही बी आठवत नाहीये. काही बी आठवत नाही. आणि तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही मला गाडीत घेऊन आला, हॉस्टेलला सोडलं. तुम्हाला काही आठवतंय का? म्हणजे मी कुठं चक्कर बिक्कर येऊन पडले होते का? PVIची शपथ घेऊन सांगते, मला काही बी आठवत नाहीये. हाताला काय झालं? माहित नाही, खरचटलं असेल कुठतरी. नाही, कदाचित माझ्या हातामुळे लागलं असेल ते. तुमच्या हातामुळं? ते काल तुम्ही अनकॉन्शियस एका रूम मध्ये होता, सो तुम्हाला उचलताना गाडीत ठेवताना कदाचित लागलं असेल. मनी साहेब, खरंच सॉरी बरं का. तुम्हाला असं गाडीत मला उचलून आणावं लागलं. पण मला काही बी आठवत नाही. ठीक आहे, रडताय कशाला? हो, पण मला काहीच का आठवत नाहीये. पार्टीत अंधार झाला आणि असं वाटलं की माझ्या डोक्यात बी झमकन अंधार झाला आणि त्या अंधारापुढचं मला काही बी आठवत नाहीये. सारखा विचार करून मला बेचैन व्हायला होते. मला माझाच राग येतोय. रिलॅक्स. अतिविचारामुळे, अति स्ट्रेसमुळे हे असं होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा सांगतोय, मी जे काही केलं ते मैत्रीपोटी केलं. माझं दुसरं कुठलंही इंटेन्शन नव्हतं. आणि तुमच्याऐवजी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. काळजी घ्या. कोणाला फोन लावता? अरे, साखरगावचे सुप्रसिद्ध सरपंच. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच पाहिजे. अरविंद, काय आहे ना, आपल्याला फक्त पुरावे नाही बाहेर काढायचे, स्वानंदीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणायचं. फिर देखो आगे आगे होता है क्या.
स्वानंदी, तुझी वाईट वेळ आत्ताच चालू झाली. हॅलो. नमस्कार सरपंच साहेब. ताबडतोब मुंबईला निघून या. ओ संचिता मॅडम, हे असं अर्जंट जमायचं नाही. ती ग्रामपंचायतीत काम आहेत मला. सरपंच, मला एक गोष्ट कळत नाही, मुळात तुम्ही इथून गेलातच का हो? ते तिथे तुमचा तो मनी डोक्यात राग घातलेला माणूस आहे, तर ते उगा त्याच्या कोण नादी लागल म्हणून आलो निघून मी. मला नाही जमायचं ते. साखरगावचे सरपंच मणीला घाबरायला लागले? खरंच? अहो, काय करणार आहे तो? फार फार तर 2-4 धमक्या दिल्या असत्या. या पलीकडे काय केलं असतं त्याने? ऐका हो संचिता मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की तब्येत बी ठीक नाही माझी, त्यामुळे नाही जमायचं. सॉरी, माफ करा. तब्येत बरोबर नाहीये सरपंच? काय हो, इकडे ती स्वानंदी आजारी आहे, तिकडे तुमची तब्येत बरोबर नाहीये. तुम्ही ठरवून आजारी पडता का? नाही, स्वानंदीची तब्येत बरी नाही. हे सगळं सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये हा, आणि इंटरेस्ट तर त्याहून नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमची फ्युचर वाईफ साखरगावला लवकरात लवकर हवी असेल तर या निघून. नाही, पण काय घडणार काय तिथं असं की तुम्ही इतका अर्जंट बोलवताय? धमाका. खरंच हो, धमाकाच होणार आहे. सरपंच, आज रात्री मी एक बॉम्ब फोडणार आणि वातावरण तापलेलं असतानाच तुम्हाला सगळ्यांसमोर हे सांगायचंय की स्वानंदीने तुम्हाला कसं लग्नाचं वचन दिलं आणि आता ती तुम्हाला कशी फसवतीये. आग लागलेली असतानाच त्यात पेट्रोल ओतायचंय. आणि मग बघा कसा भडका पेटतो ते. आणि मग तुमची फ्युचर वाईफ आज रात्रीच तुमच्या साखर गावात असेल. मग येताय की नाही? येतो ठेवतो आता. हा जेसी, बोल की. स्वानंदी, बरी आहेस तू? आणि काय ग, मी तुला एकतर कामावर जाऊ नको म्हणाले होते, तरी तू गेलेस मला टेन्शन देऊ. तुला पोचल्यावर कॉल नाही करता येत? मग शेवटी मीच वाट बघून कॉल केला तुला. सॉरी जेसुडू मॅडम. जेसुडू ओके, पण हे इट्स नॉट फेअर हा स्वानंदी. नो, स्वानंदू नाही, हे राईम नाही होते. बर, मला सांग, तू परत कधी येतेस? परत का ग? अगं का म्हणजे काय? तुला माहितीये ना सकाळी तुझी हालत काय होती ते. हे बघ, एकतर तुला कामाला जायला नव्हतं सांगितलेलं मी, तरी तू गेलीस. स्वतः गुडगल बनून लवकर आहे. इतक्या लवकर परत यायला कसं जमणार? आणि आज मी किती उशिरा आलीये. आता सगळं काम उरकल आणि नंतरच येईल. बेबी, जान आहे तो जहान आहे. आणि थोड्याशा पैशांसाठी हेल्थला का कॉम्प्रोमाइज करते? तू एक काम कर, मी येते तुला पिक करायला. नको नको, मी सगळं काम उरकले की येते. आणि तू नको काळजी करू माझी, जरा बरं वाटतंय मला आता. आणि 4 पैसे माझ्यासाठी किती महत्वाचे आहे हे का तुला वेगळं सांगावं लागणार होय? जेसी, थँक्यू बरं का, तू माझी लई काळजी करतीस. मुंबई सारख्या एवढ्या परक्या शहरात कुणी बी कुणाचं नसतं, तरी बी तू मला माया लावतीस. हा विचार करूनच मला लई भारी वाटतं. बघितलंस, हे असं असतं तुझं. जरा काही बोलले की लगेच सेंटी डायलॉग फेकून मारायचा, म्हणजे समोरचा माणूस काही बोलूच शकणार नाही ना. तसं नाही, पण आता सरपंचाचे पूर्ण पैसे दिल्यावरच मी आराम करणार. तोपर्यंत मी काही थांबायची नाही. ओके बेबी, पण लक्षात ठेव, अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाहीये, कळलंय तुला? आणि काही असेल तर प्लीज मला कॉल कर. कळलं? काम उरकलं की येते. बरं ठेवू का आता? लई काम आहेत. बरं.
बाय बाय. नाही प्लीज तुम्ही एक काम करा प्लीज. काय ग असं भूत बघितल्यासारखं का रिॲक्ट करतेस आणि एवढी दचकलीस का? हाय, मी सुजित सरपोतदार, या फॅक्टरीचा मालक आहे. नाईस टू मीट यू. सॉरी, मी माझ्याच विचारात होते. सॉरी? फक्त सॉरी? हा, मजा नाही आली. ते नंतरचं बरं का कुठं गेलं? हरवलंय वाटतं. किती छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. सॉरी बरं का. आहा, कानांना किती गोड वाटतं. तुला माहितीये का, हल्ली मला कोणाला सॉरी म्हणायचं असतं तेव्हा मी हेच म्हणतो, सॉरी बरं का. एकदम स्वानंदी स्टाईल. आणि आपल्यातला एक रूल माहितीये ना तुला, सॉरी आणि थँक्यू म्हटलं की एक हात दे एक हातले. सो ह्या सॉरीसाठी तू मला ह्या सॉरीसाठी मी तुला आज रात्री डिनरला घेऊन जातो. रात्री कशाला, आपण आत्ताच जाऊया. आपण एक काम करूया, आपण आधी सी फेसवर जाऊया, मस्त सनसेट बघूया आणि तिथून रोमॅन्टिक डिनर. आणि ह्या सगळ्या प्लॅनला तू हो म्हणणार आहेस? नो, नाही नाही नाही, मी काही ऐकून घेणार नाहीये. कुठलीही कारणं नको आहेत मला. तू माझ्या बरोबर येतेस, दॅट्स फायनल. सुजित सर. सुजित सर? अहो, लई कामं पडली आहेत, मला नाही जमायचं यायला. क्या स्वानंदी मैडम, मैं इतना आपके लिए रोमांटिक प्लानिंग कर रहा हूँ और आप सबकी धजिया उड़ा रहे हो, आणि त्यात हे सर. किती परक्यासारखं वाटतं. आपने तो मेरा दिल तोड़ दिया. अरे काय स्टॅच्यू सारखी का उभी आहेस? चल आवर, आपण निघतोय आता. चल चल चल. अहो सर, खरंच लई काम आहेत. खूप काम आहे, खरंच खूप काम आहे. गीता मावशी, स्वानंदी मॅडमला आज एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय, तर तिचं जे काही काम असेल ते तुम्ही कराल का प्लीज? हो सर, करेल ना. झालं की आपका प्रॉब्लेम शुरू होते खतम. सो आता आपण निघतो. मॅडम चला, हे घ्या. पकडा पकडा, लवकर 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 लवकर. हो सर ऐका. चला, तू येतेस माझ्याबरोबर. आता मी काही ऐकून घेणार नाही. कम ऑन. हो सर ऐका. सुजित सर. वाव स्वानंदी, आता इथून पुढची अख्खी संध्याकाळ आपण एकत्र असणार आहोत. खरं सांगू, मी आपल्या दोघांचा असाच वे इमॅजिन केला होता. होय, डोंट वरी. हे बघ, आपण एक काम करूया, आपण आधी सी फेसला जाऊया, मस्त समुद्रावर खूप चालूया, छान सनसेट बघूया, आणि त्यानंतर तिथलंच एका जवळच्या हॉटेलमधलं टेबल बुक केलंय मी. आपण जिथे बसणार आहोत माझ्या टेबलवर, तिथून असा समुद्र दिसतो. काय म्हणतात तुमच्या निसर्गाच्या सानिध्यात वगैरे, तसं बसून मस्त डिनर करूया. चल. स्वानंदी, हा काय परकेपण आहे? हे बघ, आपल्यातलं हे असं बॉस आणि एम्प्लॉईचं नातं ओलांडून खरं सांगायचं तर मैत्रीच्याही पुढच्या नात्यात मी गुंततोय, आणि मला यातनं बाहेर नाही पडायचं. म्हणूनच हे आपल्या ओळखीच्या माणसांपासून लांब कुठेतरी मला तुला घेऊन जायचंय. तिथं गेल्यानंतर आपण, म्हणजे तू तुझ्याविषयी मला सांगशील, मी माझ्याविषयी तुला सांगेन, आपण खूप बोलू, एकमेकांना जाणून घेऊ.
सुजित सर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. मी तुम्हाला सरच म्हणणार. मी एकेरी नाही हाक मारू शकत तुम्हाला. तुम्ही माझ्यासाठी नेहमी सरच राहाल. आणि अजून एक महत्वाचं, काल पार्टीमध्ये जे काही बी झालं ना, मला वाटलं ते नाटकाचा पार्ट होता, म्हणून स्वानंदीनं नाही, टीनानं होकार दिला तिच्या राहुलला. म्हणून तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला मॉम ऐकून तर घे. हे बघ, नाही, मी काही ऐकणार नाहीये तुझं. अगं, आज रात्री डिनरला येणं पॉसिबल नाहीये मला. काल पार्टी, आज डिनर, तुझं परत पहिल्यासारखं चालू झालं सुजित. आज मी तुला आवडतं म्हणून किती कौतुकानं पास्ता बनवलाय, आता कोणाच्या डोक्यावर थापू तो? ऐक ना मॉम, सो सॉरी. सॉरी काय सॉरी? सगळ्या जगासाठी वेळ आहे तुझ्याकडे, फक्त तुझ्या मॉम साठी नाहीये. तुझ्या आयुष्यात काय चाललंय ना, हे तू टाकलेल्या स्टोरीवरनं मला माहित करून घ्यावं लागतं. बरं मॉम, ऐक ना, मी काय म्हणतो, मी डिनरला येत नाही, पण डिनर नंतर आपण दोघांनी आपला एक छान कॉफी कट्टा ऑन करूया. कारण मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. काही नको, मला माहितीये तू नेहमी सारखा डिनर नंतर लेट येशील आणि घाईघाईत सकाळी उठून ऑफिसला निघून जाशील. शेवटी काय, इतक्या मोठ्या घरात मी एकटीच. डॅडींचे पाय आधीच टिकत नाही घरात, त्यांच्या पायाला भिंगरी लागलीये, त्यात तू पण त्यांच्यासारखाच. मॉम, माहेरी एकत्र कुटुंबात 4 चुलत भावांच्यात, आत्ते भावांच्यात, सगळ्यांच्यात राहिलेली मी एवढ्या मोठ्या घरात आता एकटीच असते. मॉम ऐकून तर घे. तुझा हाच एकटेपणा दूर करण्यासाठी मी एक क्यूट कंपनी शोधली. कोण? कसली कंपनी? ते सगळं आपण कॉफीवर बोलू. ओके, बाय. अरे सॉरी यार, मग आता हा जर फोन उचलला नसताना तर मॉम 10 फोन करत राहिली असते आपल्याला. तू काहीतरी म्हणत होतीस, खरं सांगू, तू न बोलते तुझ्या मनातलं उत्तम कळतं मला. तुम्हाला हरकत नसेल तर एक बोलू का? बोल ना, बिंदास्त. म्हणजे मला ना कस तरी होतंय. सकाळपासून माझी तब्येत बरी नाही. मी फॅक्टरीला येणार बी नव्हते, पण कामाचा ढीग लय होता म्हणून आले. आणि आता खरंच मला बरं वाटत नाही. सॉरी, पण मला ना डिनरला नाही येता येणार तुमच्या बरोबर. स्वानंदी, प्लीज. ताप तर नाहीये तुला, पण ठीक आहे, तुला बरं वाटत नाहीये ना. हे डिनर वगैरेचं काय ठीक आहे, आपण नंतर कधी करू तो प्लॅन, पोस्टपोन करूया. मी तुला आता हॉस्टेलला सोडतो. चल. हाय स्वानंदी. स्वानंदी, काय झालं? एव्हरीथिंग इज ओके? स्वानंदी, लई मोठा घोळ झालाय. घोळ? कुठे? फॅक्टरीत? घरी की? तो सरपंच यार, तो सरपंच ना डोक्याला ताप आहे स्वानंदी. तू मला सांग फक्त काय केलं त्याने तुला? त्याला ना बरोबरच करते मी. अगं मला काहीतरी वेगळं बोलायचंय, तू काहीतरी वेगळंच बोलतीये.
माझं ऐकून घेणार आहेस का? हा, तर पार्टीत काय झालं, एक गेम खेळायचा होता. मला नाव नाही आठवत त्या गेमचं, पण त्यात ना आपल्या अंगातली कला सगळ्यांसमोर सादर करायची असते. काय म्हणतात त्याला, म्हणजे सगळं आपल्याला जे काही बी येत असेल ना ते सगळं दाखवायचं असतं सगळ्यांसमोर करून. हिडन टॅलेंट. करेक्ट, हिडन टॅलेंट. तर हिडन टॅलेंटचा गेम खेळायचा होता आणि त्यात मनी सरांनी गाणं गायलं. सुजित सर म्हणाले की ते ऍक्टिंग करणार, म्हणजे लहानपणापासून त्यांना ऍक्टिंगची आवड आहे म्हणून. हो, आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की ते कुछ कुछ होतायचा सीन करणार. म्हणजे त्यात नाही का राहुल आणि टीना असते, राहुल टीनाला प्रपोज करतो आणि टीना राहुलला हो हो म्हणते. सो असा तो सीन होता आणि ते राहुल बनले होते आणि त्यांना टीना हवी होती. तर त्यांनी सगळ्यांसमोर मला टीनाची भूमिका ऑफर केली. मला स्टेजवर बोलवलं. वाव, दॅट्स ग्रेट. मग आणि त्यात काय झालं की राहुलनी टीनाला प्रपोज केलं आणि टीनाने राहुलला होकार दिला. तर मी टीना म्हणून राहुलला होकार दिला, पण त्यांना असं वाटलं की स्वानंदीनं सुजित साहेबांना होकार दिला. पण स्वानंदीनं सुजित साहेबांना होकार नव्हता दिला, स्वानंदीनं टीना म्हणून राहुलला होकार दिला होता. तुला कळतंय का म्हणजे काय झालं? म्हणजे सुजित सरांना स्वानंदीला प्रपोज केलं, स्वानंदीनं टीना म्हणून राहुलला हो म्हणलं, पण त्यांना असं वाटलं की स्वानंदीनं सुजित साहेबांना हो म्हटलं.